जय जिनेंद्र. बऱ्याच दिवसांनी मी परत आपणासमोर घेऊन आले आहे अहिंसा सम्राट ह्या सुप्रसिद्ध कादंबरीचे प्रकरण 15. लेखक वाना शहा यांनी या प्रकरणाला वैशालीतील 2 दृश्ये असे नाव दिले आहे. तर चला ती कोणती 2 दृश्ये त्यांच्या लेखणीतून चितारली गेली आहेत ते बघूया. अखंड परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या हातचे काम सोडून वृक्षाच्या छायेचा आश्रय घ्यावा. पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पोथ्या बाजूला ठेवून क्षणमात्र विराम करावा. तसेच व्यापारी, कारागीर किंबहुना मजूर यांनीही थंडगार सावलीचा आश्रय घ्यावा. मुत्सद्यांनी आपली बैठक मोडून आराम घेण्याकरिता घरोघर जावे आणि पाखरे, जनावरे यांचे इस्ततः भ्रमण नाहीसे होऊन त्यांनी झाडावर अथवा झाडाखाली बसून राहावे. असा जगभर प्रखर आताप देणारा सूर्य आकाशाच्या मध्यभागी तळपत होता. तथापि आशावतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यक्ती जणू पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशातच आहेत असा त्या व्यक्तींना भास होत होता. आशावती दिसली रे दिसली की त्या अतिशूद्रांच्या मोहल्ल्यातील प्रत्येक स्त्री, पुरुष आणि बालक आल्हादित होई. त्यांना भान राहत नसे की सूर्याचे प्रखर ऊन पडले आहे. त्यांना स्मरण होत नसे की आपण विश्रांतीकरिता झोपडीत जाऊन पडावे. नवचंद्रिका आपल्या मोहल्ल्यावर प्रकाश पाडत आहे आणि त्या आल्हाददायक चांदण्यात आपण उभे आहोत असे त्यांना आशावतीस पाहताच वाटे. त्या मोहल्ल्यातील आशावती चंद्रिका होती आणि तेथील सर्व व्यक्ती आल्हादकारक चांदण्यांचा दररोज उपभोग घेत. केवढे स्थित्यंतर आशावतीने घडवून आणले होते. राजाच्या नव्या आज्ञेमुळे तेथील सर्व लोकांचे वेतन दुपटीने वाढले होते आणि महावीर यांच्या दैनिक मदतीमुळे ते अधिकच झाले होते. त्यामुळे ते लोक सुखाची भाजी भाकरी खाऊ लागले. त्यांच्या चर्येवर माणुसकीचे तेज दिसू लागले. दररोज स्नान करण्याचा आशावतीचा आदेश सर्वत्र पाळला जात असे. त्यामुळे स्वच्छतेने राहू लागलेले आणि भरपूर कपड्यात असलेले ते अतिशूद्र आणि जुनी निकृष्टावस्था सोडून नवीन उमेदीने परमेश्वराच्या इतर लेकरांप्रमाणे दिसू लागले. स्त्रिया तर सर्वच कुरूप व घाणेरड्या दिसत, पण सौंदर्याची वाटणी अतिशूद्रांतही झालेली आहे असे नवे दृश्य हल्ली दिसू लागले. उघडी नागडी दिसणारी मुले स्वच्छ कपड्यात असत. त्यांच्या दुधाची सोय पूर्ववत चालू होती. रस्त्यातील आणि घरातील अस्वच्छपणा अदृश्य झाला होता आणि सर्व रस्ते आणि घरे अत्यंत स्वच्छ ठेवली जात. औषधोपचारांची सोय तर इतकी उत्तम झाली होती की उच्चवर्णीयांच्या घरातूनही इतपत होत नसेल. आजारी लोकांची शुश्रूषा आशावतीच्या देखरेखीखाली फार उत्तम चाले आणि औषधोपचारही व्यवस्थितपणे होत असे. स्त्रिया बाहेर कामास जात नसत. त्यांच्याकरिता सूत कातण्याचे चरखे घरोघर दिले गेले होते. सूत कसे काढावे याचे शिक्षण दिले जाई याबद्दल स्त्रियांना वेतनही मिळत असे. त्यामुळे घरातील फुटकी मडकी पळून गेली आणि जरूरपुरती भांडी घरोघरी दिसू लागली. घराच्या दुरुस्तीचे काम श्रेष्ठीपुत्र विनयकुमार यांनी आपल्याकडे घेतले होते आणि ते त्याने इतक्या तत्परतेने पार पाडले की सर्व झोपड्या थंडी उन्हापासून आश्रय देणाऱ्या राहण्याच्या जागा झाल्या. आरोग्य मंदिरापुढे आज त्या मोहल्ल्यातील सर्व लोक एकत्रित झाले होते. त्यांनी अत्यंत आदरभावाने आशावतीस प्रणाम केला. आता ते भित्रे राहिले नव्हते. त्यांचा बुजरा स्वभाव आता नाहीसा झाला होता. आशावती अत्यंत प्रेमळ आवाजाने म्हणाली, राजराजेश्वर चेटक महाराज, काही गणराजे व नागरिक
आज तुमच्या मोहल्ल्यास भेट देणार आहेत. आजच सायंकाळी तुमच्याकरिता तयार होणाऱ्या सुंदर इमारतींची कोनशिला बसविण्याचा समारंभ आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही लोकांची भेट घ्यावी व तुमची हल्लीची परिस्थिती पाहावी, असा राजे चेटक यांचा विचार आहे. तुमच्या परिस्थितीस साजेल अशी छोटीशी बैठक आपले कार्यकर्ते विनयकुमारजी करतील. परंतु तुम्ही न घाबरता न भीता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. माणसासारखे बोला. तुमचा पूर्वीचा बुजरा स्वभाव घालविण्याचा मी प्रयत्न केला आहे, त्यास यश द्या. आणखी 2 घटकांनी ही सर्व मंडळी येतील, तेव्हा त्यांचे स्वागत करून शिस्तीत राहा, असे म्हणून आशावती थांबली. तेव्हा एक तरुण मनुष्य आशावतीच्या पाया पडून म्हणाला, देवी, आम्ही शुद्ध जनावरे होतो. आम्हाला माणुसकी दिलीत आणि शिकवलीत, आणि आज तर आम्हाला चांगली घरे बांधून देण्याचा उपक्रम होणार. देवी, तू आमच्या परमेश्वरापेक्षाही आम्हास अधिक पूज्य व वंदनीय आहेस. तुझ्या उपकाराची फेड, छे छे, ती गोष्ट कल्पनेच्या बाहेरची आहे. त्यावर आशावती म्हणाली, मी एकदा सांगितले ना की तुम्ही असे भावनावश होत जाऊ नका. आजपर्यंत तुमची घनघोर उपेक्षा झाली, त्याचे परिमार्जन मी करीत आहे. जा, आता आपल्या घरी जा आणि पुन्हा बोलवू तेव्हा येथे जमा. थोड्याच वेळात राजे चेटक, बोधमपरायण, काही गणराजे आणि मोजके नागरिक तेथे उपस्थित झाले. आशावतीने त्यांचे स्वागत केले. घरोघर जाऊन तेथील परिस्थिती राजे चेटक व बोधमपरायण यांनी अवलोकन केली. शेवटी आरोग्य मंदिरापुढे सर्व मंडळी एकत्रित झाली. तेव्हा राजे चेटक म्हणाले, कुमारी आशावती, मित्रमंडळी हो आणि माझ्या गरीब प्रजाजनांनो, आज प्रथमच मी तुमच्या मोहल्ल्यात येत आहे. वैशालीच्या राजरस्त्याने जाणाऱ्या आम्हास तुमची घरेदारे आणि तुमची राहणी कशी दिसावी? सर्वत्र आबादी आबाद आहे अशी सुखमय कल्पना आमची नेहमीची होती. तुमच्या हीन दुबळ्या परिस्थितीचा परिस्फोट युवराज महावीर यांनी केला. भरपूर अन्न नाही, भरपूर वस्त्र नाही, राहण्यास घरे नाहीत, सर्वत्र अस्वच्छता आणि अज्ञान यांचा अंधकार आहे, असे दीन दुबळे लोक पशूंच्या परिस्थितीत तुम्ही राहत होता, अशी दुःखद वार्ता मला समजली आहे. आजपर्यंत तुमच्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. हा आम्हा अहिंसावादी म्हणविणाऱ्यांचा मोठा अपराध झाला. त्याचे परिमार्जन माझे युवराज आणि ही राजकन्या आशावती यांनी केले. अवघ्या 1 महिन्याच्या अवधीत तुम्हाला पशूंचे माणूस केले आणि तुमच्या विपन्नावस्थेचे दुःखद चित्र पाहण्यापेक्षा तुम्ही सुस्थितीत आहात असे पाहण्याचा आजचा दिवस मला त्यांनी आणून दिला. तुम्हास पाहून मला फार समाधान झाले आहे. वर्णाश्रमाचे आणि उच्च नीचतेचे बंड नाहीसे करून सर्व परमेश्वराची लेकरे अहिंसेच्या एका दयामय निशाणाखाली एकत्रित यावीत, असा आमचा फार दिवसांचा हेतू होता. तो सफल होणार आहे असे मला आता दिसू लागले आहे. कुमारी आशावती, मी राजा चेटक आणि माझे गणराज मंडळ तुझे अत्यंत आभारी आहोत. तुझे हे कार्य पाहून माझा आनंद पराकोटीस गेला आहे आणि हे कार्य युवराज महावीर यांच्या अहिंसामय शिकवणीखाली चाललेले पाहून मी स्वाभिमान झालो आहे. लोक हो, तुमचे वेतनही वाढविण्याची आज्ञा माझ्या राजमंडळाने दिली आहे आणि तुम्हास वाढविलेले वेतन मिळू लागले आहे. तुमची ही कंगाल घरे नष्ट करून तुम्हा राहण्यासाठी चांगली घरे बांधण्याचे काम आजच प्रारंभिले जाईल. माझ्या देशात, माझ्या राजधानीत येऊन आपला बडेपणा विसरून तुम्हा लोकात मिळून मिसळून राजकन्या आशावती आमचे लांछन, आमचा काळीमा धुवून टाकत आहे.
याचे अल्पसे उतराई व्हावे याकरिता आजचा कोनशिला समारंभ माझ्या हस्ते होणार होता. तो तुमच्या या देवीच्या हस्ते होईल. प्रधानजी, जाहीर करा, आजच्या सायंकाळच्या समारंभात प्रमुखत्व आशावतीसच दिले पाहिजे. त्यावर एक अतिशूद्र म्हणाला, आजच्या समारंभातील अध्यक्षपदाचा मान राजांनी आमच्या देवीस दिला, त्याबद्दल आम्हास फार आनंद होत आहे. थोड्या वेळाने चेटक महाराज आणि जमलेली मंडळी आशावतीचे गुणानुवाद गात परत गेली. सायंकाळचा कोनशिला समारंभ अत्यंत हृदयस्पर्शी झाला. बोधमपरायण यांनी आशावतीचे समाजकार्य अत्यंत गौरवून सांगितले आणि युवराज महावीर यांच्या अहिंसेच्या कार्यातील हा एक विभाग आहे असाही उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, उच्चतर अहिंसा सामाजिक उच्च नीचता मानत नाही. सर्व मनुष्य प्राणी परस्परांची भावंडे असून अहिंसेच्या साम्राज्यातील ते समान अधिकारी आहेत, अशीच अहिंसेची खरी शिकवण आहे. एकदा अहिंसावादी मन पूर्ण दयामय बनले म्हणजे हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा शूद्र, हा अतिशूद्र असा भेदभाव लुप्तप्राय होतो. अहिंसेचे थोर कार्य युवराज महावीर यांनी प्रारंभिले आहे. आज ते अहिंसेकरिता युद्ध करीत आहेत, तर ते उद्या गरीब दुबळ्यांचा हात धरून त्यांना सन्मार्ग प्रवृत्त करतील. अहिंसेचा खरा दरवाजा त्यांनी खोलला आहे आणि अहिंसा किती विशाल, रमणीय आणि सर्वव्यापी आहे हे युवराज महावीर यांनी दिग्दर्शित केले आहे. महावीर म्हणतात, पशुहत्या बंद झाली म्हणजे अहिंसेचे कार्य संपले असे नाही, तर विशाल अहिंसेच्या साम्राज्याचा प्रारंभीचा दरवाजा उघडला गेला आहे असे माना. उभ्या गणराज्य मंडळात त्यांची ही थोर व उदात्त अहिंसा सन्मानली गेली. आजचे कार्य त्या थोर अहिंसेपैकीच आहे. आमच्याच गणराज्याच्या युवराजाने आजपर्यंतच्या आमच्या चुकीचा काळीमा हे उच्च सामाजिक कार्य प्रारंभून धुवून टाकला आहे. गणराज्य मंडळाने ही नवीन घरे बांधण्याकरिता 1,00,000 मोहरांचा ऐवज माझ्या स्वाधीन केला आहे. या दरिद्री मोहल्ल्यात जाऊन तेथे रात्रंदिवस झटून अगदी थोड्या काळात ज्या थोर व्यक्तीने यश मिळविले, तीच त्या मोहल्ल्यातील देवी आजची कोनशिला बसविणार आहे. शुभ कार्य मंगल हस्तानेच व्हावे असा राजे चेटक यांचा हेतू तडीस जात आहे. त्याबद्दल कोणास आनंद होणार नाही. इतके बोलून राजकुमारीस कोनशिला बसविण्याबद्दल त्यांनी विनंती केली. अखेर राजकुमारी आशावती मंजूळ नादाने बोलू लागली. हा जो मला आपण बहुमान दिला तो माझा नव्हे, युवराज महावीर यांचा आहे. मी विलासी आणि भोगात सुख मानणारी राजकन्या होती. भोगापेक्षा त्यागात सुख आहे. समाजसेवेत एकदा मन गुंतून गेले म्हणजे भोगाच्या इच्छा मरून जातात आणि भोगाच्या क्षणिक सुखापेक्षा त्यागाच्या निरंतर सुखात मन रममाण होते. ही युवराज महावीर यांची शिकवण मला आता पटू लागली आहे. राजे चेटक आणि त्यांचे गणराज मंडळ यांनी माझ्यावर सोपविलेल्या कार्यास मी लायक नसताना मला अत्यंत प्रेमभावाने ते करण्यास सांगितले. याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या ऋणाची फेड माझ्या स्वीकृत कार्याने होवो अशी इच्छा प्रदर्शित करून इमारतीचे काम सत्वर शेवटास जावो अशी आशा मी प्रगट करते. वैशालीभर राजकन्येच्या कार्याची स्तुती झाली. दुसरा दिवस उजाडला. राजे चेटक महाराज यांनी शयन मंदिर सोडले आणि मुखमार्जनादी विधी संपवून ते राजवाड्यातील पूर्वेकडे शृंगारलेल्या आरामस्थळी सुखासनावर येऊन बसले. तेव्हा पूर्वेकडील सोन्याच्या पर्वतावर भगवान अंशुमाली नुकताच आला होता. त्याच्या प्रकाशात सुवर्णाची छटा दृगोच्चर होत होती.
तेव्हा ती दररोजचीच मौज, पण राजा चेटक आज नव्या नेत्रांनी पाहत होता. इतक्यात वनदेवी उद्यानाचा माळी तेथे फुलांची करंडी घेऊन आला आणि राजाच्या आवडीची सुवर्णरंगी गुलाबाची फुले ओंजळभर देऊन काही बोलण्याच्या तयारीने उभा राहिला. राजाने सुवर्णमय पुष्पांवरची आणि सोनेरी किरणातील दृष्टी वर करून माळ्याकडे पाहिले. या संधीचा फायदा माळ्याने घेतला. तो हात जोडून म्हणाला, राजन, वनदेवी उद्यानात आम्रवृक्षांच्या तरुराजीत एक जैनी व्यापारी तांडा येऊन उतरला आहे. त्यांच्याजवळ बहुमोल रंगीबेरंगी कपडा असून अनेक जातींच्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत. तथापि क्रय विक्रय ते करीत नाहीत. कोणाही येणाऱ्या माणसास त्यांना चाहेल ती चीज ते विनामूल्य देतात. त्यांचे भजन पूजन अखंड चाललेले आहे. आपल्या युवराजांच्या वयाचा तरुण आणि सुंदर मनुष्य त्यांचा गुरु असून तो सुस्वर कंठाने आलापून परमेश्वराची स्तुती गातो. तेव्हा पाहणाऱ्यांची मने तन्मय होतात. त्यांचा उपदेश ऐकण्याकरिता गावातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी तेथे जमत आहेत. रात्री केव्हा झोप घेतात परमेश्वर जाणे. उपदेश ऐकल्यानंतर मन मानेल ती चीज अथवा कपडा ते तेथे जमलेल्या लोकांना बक्षीस देतात. यामुळे तर वनदेवी उद्यानात एक यात्राच जमली आहे. महाराजांनी सवड करून एकदा हा उपदेश श्रवण करावा. इतके बोलून लवून प्रणाम करून तो माळी निघून गेला. इतक्यात वाणिज्य ग्रामचे राजे शेठ गोवर्धनदास राजराजेश्वरांच्या भेटीस आल्याची वर्दी त्यांना मिळाली. राजांना वरच घेऊन ये असे म्हणत सूर्याच्या सोनेरी किरणांशी या पिवळ्या फुलांचा काय संबंध जडतो या काव्यमय विचारात ते पडले. या राजे. शेठ गोवर्धनदास यांचे स्वागत राजे चेटक यांनी केले. ते पुढे म्हणाले, राजे, ही सुवर्णमय फुले पहा. यांची प्रथम निपज सूर्य उदय पावतो त्या सोन्याच्या डोंगरावर झाली असेल. काव्याचा उलगडा राजा गोवर्धनदास यास झाला नाही तरी ही फुले सुंदर आहेत असे म्हणत राजाने पुढे केलेली फुले आपल्या हाती त्यांनी घेतली. ते म्हणाले, महाराज, आपल्या वनदेवी उद्यानाकडे वैशाली नगरी लोटत आहे. रेशमी बिछायत पसरलेली, मोत्यांच्या झालरी लावलेली, अनेक रंगीबिरंगी पताकांनी सुशोभित केलेली आणि मृदुल किनखापाने वेष्टीत अशी अनेक सुखासने ठेवलेली नयन मनोहर अशी रमणीय जागा एका व्यापारी तांड्याने उभारली आहे. त्या ठिकाणी अत्यंत कर्णमधुर भजन गायन चाललेले असते. पूजनाचा थाट तर अवर्णनीय असतो आणि एक नवयौवन तरुण इतका सुंदर उपदेश करीत असतो की असा क्वचितच ऐकण्यास मिळेल. ज्ञानाने विशाल, माहितीने परिपूर्ण, धर्मतत्वांनी ओथंबलेला तो रसाळ उपदेश ऐकण्याकरिता गावातील लोकांची गर्दी लोटली आहे. तेथे कापड, जडजवाहीर आणि कलाकुसरीच्या अनेक वस्तू ठेवल्या आहेत. काल सायंकाळी मी उपदेश श्रवणास गेलो होतो, तेव्हा उपदेश श्रवणानंतर त्या तरुण पंडिताने मला 2 अमोल हिरे भेटीदाखल दिले. ओळख देखील नाही अशा इसमाची भेट घेण्यास नाराज होतो, परंतु अत्याग्रहाने भेटीची पहिली आठवण म्हणून त्यांनी ते मला घ्यावयास भाग पाडले. इतक्या गोड विनंतीचा कोण अव्हेर करेल. हा व्यापारी संघ येऊन 2च दिवस झाले, पण वैशालीभर त्याची स्तुती चालली आहे. राजराजेश्वरांनी एकदा वनदेवी उद्यानात जावेच. राजा चेटक म्हणाला, आम्ही आजच उपदेश श्रवणाकरिता जाऊ, परंतु उपदेशाची वेळ कोणती? सूर्योदयापासून 10 घटकांनी पूजनविधी संपतो. राजे गोवर्धनदास म्हणाले, आणि नंतर उपदेशास प्रारंभ होतो. आपण 1 घटका अगोदर आल्यास पूजनाचा थाटमाटही पाहावयास मिळेल. मीही आज जाणार आहे. थांबा राजे, राजा चेटक म्हणाला, आपण मिळूनच जाऊ.
आणखी एक घटकेने निघावेच लागेल. तोपर्यंत थोडा अल्पाहार करू. वनदेवी उद्यानातील तो अत्यंत रमणीय प्रांत होता. आम्रवृक्षांच्या तरुराजीमुळे हिरव्यागार छतांचा भव्य मंडप तयार झाला आहे असे वाटे. वर पाहिले असता सर्वत्र हिरवागार शोभा आणि आसमंतात पाहिले तर रंगारंगांच्या फुलांचे ताटवे अशा सुंदर स्थानी अत्यंत मृदू आणि भारी किमतीची बिछायत टाकली होती. त्यावर सुखासने तर कोरीव नक्षीची किनखापाने मढविलेली अशी होती. एका बाजूस विविध वस्तूंचे प्रदर्शन होते आणि दुसऱ्या बाजूस एका उच्च सिंहासनावर भगवंताच्या पार्श्वनाथ, नेमिनाथ वगैरे तीर्थंकरांच्या स्फटिकांच्या मूर्ती दृग्गोचर होत होत्या. सुस्वर तंतुवाद्ये वाजत असली तरी याहून मंजूळ अशा आलापांनी पूजेचे संगीत चालले होते. पूजेच्या प्रमुख स्थानी एक नवजवान युवक बसला होता. क्षणोक्षणी तो फलपुष्पांच्या राशी परमेश्वर चरणी वाहत होता. हे दृश्य शक्य तितके नयन मनोहर करण्याचा प्रयत्न झाला होता. राजे चेटक किंचित उशिरा आले असले तरी गोवर्धनदास शेठसह भगवंताच्या मूर्तीसमोर नजीक बसले होते. काही काळाने तो श्रवण मनोहर व दृष्टीविशेष असा पूजाविधी संपला. आता तो नवयुवक एका उच्चासनावर बसून उपदेश सांगू लागला. राजपुत्र अभयकुमार जितका बुद्धिवान तितका ज्ञानवंत होता. उपदेशाचे कार्य जितक्या मधुरतेने तितकेच धार्मिक तत्वास धरून झाले. राजे चेटक यांना अत्यानंद झाला. उपदेश श्रवणानंतर राजे चेटक यांना क्षणमात्र थांबण्याची विनंती करण्यात आली होती. तो नवजवान युवक आता पंडितास शोभेचे परंतु उच्च दर्जाचे कपडे घालून एका सुवर्णाच्या ताटासह राजे चेटक यांच्याकडे आला आणि हात जोडून विनंतीपूर्वक म्हणाला, आज आमच्या परमभाग्याने आपली भेट झाली. आपल्या भेटीचे स्मरण म्हणून ही अल्पशी भेट माझ्या सर्व व्यापारी मित्रांतर्फे मी आपणास अर्पण करीत आहे. तिचा स्वीकार व्हावा. असे म्हणत सुवर्णाच्या ताटावरील रेशमी आच्छादन त्याने बाजूस सारले. तेव्हा राजे चेटक यांचे डोळे दिपून गेले. तो हिऱ्या माणकांचा आणि मोती जवाहिरांचा अत्यंत मूलवान असा नजराणा पाहून देणाऱ्या व्यक्तीकडे राजाने प्रेमळ भावाने पाहिले. तुमची आमची जान आजच प्रथम होत आहे, राजे चेटक म्हणाले. आमच्या घरचे स्वागत तुम्हास मिळाले नाही. त्यापूर्वी हा नजराणा आम्ही कसा स्वीकारावा आणि याची जरूर तरी काय आहे? राजराजेश्वर, पंडितजी म्हणाला, या माझ्या व्यापारी संघाने देशोदेश फिरून गेली 10 वर्षे अत्यंत मोठा व्यापार केला. त्यात त्यांना अगणित पैसा मिळाला. आम्हापैकी प्रत्येकाने आपल्या प्राप्तीची मर्यादा ठरवून ठेवली आहे. तेव्हा जादा झालेले द्रव्य देशोदेश हिंडून आणि प्रवासात धार्मिक आचरण करून सत्पात्री देऊन टाकायचे. भिन्न भिन्न प्रकारचे कापड, विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि भारी जड जवाहीर आम्ही आपल्याजवळ ठेवले आहे. युवराज महावीर यांच्या तत्वांची प्रशंसा आम्ही ऐकिली. अशा पुण्यश्लोक राजपुत्राचे दर्शन घेऊन आमच्या ज्ञानात जेणेकरून भर पडेल असा प्रयत्न करण्याकरिता आम्ही वैशालीस आलो. राजे, वैशालीस येण्याचा हाच मुख्य उद्देश होता. आपल्यासारख्या अहिंसावादी आणि धार्मिक सम्राटाची आज आम्हास प्रथम भेट होत आहे. तेव्हा आमच्या शिरस्त्याप्रमाणे सत्पात्र जाणून आपल्या चरणी हा अल्पसा नजराणा सादर करीत आहोत. हा आमचा नेहमीचा प्रघात आहे, तरी त्याचा सन्मान व्हावा आणि आम्हास कृतकृत्य करावे. राजाने अखेर तो नजराणा स्वीकारला. त्याचे अकृत्रिम प्रेम त्या पुण्यशील व्यापारी संघावर बसले आणि पंडितजींच्या लाघवी वर्तनाची मोहिनी तर त्याच्या मनावर इतकी पडली की याला मी कोठे ठेवू आणि कोठे नाही असे त्यांना होऊन गेले होते.
विद्वान पंडितजी, राजा चेटक म्हणाला, आज आम्हास अलभ्य लाभ झाला. आपण आणि आपला व्यापारी संघ यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. अशा उघड्या जागेत राहू नका. पंडितजी, तुम्ही युवराज महावीरांच्या भेटीकरिता येथे आला आहात. याकरिता तुम्ही माझे अतिथी आज झाला आहात. युवराज तूर्त मोहिमेवर आहेत. त्यांना येण्यास अवधी लागेल. तोपर्यंत आपले आणि आपल्या संघाचे वास्तव्य माझ्या राजधानीत राहील. ज्ञानी पंडितजी, तुम्ही युवराजांचे पाहुणे असल्याने माझ्या राजवाड्यातच तुम्हाला राहण्यास आले पाहिजे. राजवाड्यानिकटच एक सुंदर व विशाल मंदिर आहे. तेथे तुमचे हे सहव्यापारी राहतील. त्या मंदिरात तुमच्या वस्तूंची देवाण तुम्हास करता येईल. तेथेच प्रदर्शन मांडा. तुम्हासही राजवाड्यातून अगदी जवळ पडेल असे हे मंदिर आहे. मन मानेल तेव्हा आपल्या संघाकडे तुम्हास जाता येईल. तथापि महावीर परत येईपर्यंत माझा राजवाडा हेच तुमचे निवासस्थान राहील. म्हणजे सहजासहजी आपल्या उपदेशाचा अलभ्य लाभ माझ्या राजवाड्यातील सर्व स्त्री पुरुषांना होईल. संघास दिलेल्या मंदिरात पूजा अर्चा करावी, जाहीर उपदेश द्यावा आणि बाकीचा वेळ राजवाड्यात घालवावा, अशी माझी आपणास व आपल्या संघास प्रेमाची विनंती आहे. राजाच्या विनंतीचा मान झाला. पंडितजी अत्यंत प्रसन्न हृदय दिसू लागले. आपल्या कार्यास प्रारंभ तर उत्तम झाला अशी मुद्रा दर्शवत ते आपल्या संघातील मित्रमंडळीस म्हणाले, राजा चेटकसारख्या धर्मशील अहिंसावादी सम्राटाच्या स्वागताचा स्वीकार झालाच पाहिजे. बंधूंनो, राजवाड्या समीपच्या मंदिरात तुम्ही निवास करा. तुमच्या सर्व कार्यक्रमास मी हजरच आहे. तथापि राजराजेश्वरांच्या आग्रहाने मला राजप्रासादातच राहावे लागेल. 2च घटिकांनी नियोजित स्थानी तो व्यापारी संघ आपल्या विपुल मालमत्तेसह येऊन दाखल झाला. पंडितजींच्या सूचनेप्रमाणे जनसम्मर्दापासून किंचित दूर अशा भव्य दालनात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर चेटक पत्नी राणी सुभद्रादेवी चेलनेसह पंडितजींकडे आली. त्या दोघींनी भक्तिभावाने पंडितजीस नमन केले. त्यांना धर्मवृद्धीचा आशीर्वाद त्यांनी दिला. राजपत्नी सुभद्रादेवी हात जोडून त्यांना म्हणाली, आपल्या भोजनाची सर्व तजवीज माझी ही कन्या चेलना करणार आहे. ती अत्यंत विद्वान आणि आपला धर्म जाणणारी आहे. आपणासारख्यास आहार कसा द्यावा हे तिला अधिक अवगत आहे. आपली काही हरकत नसल्यास आपल्या आहाराची सोय तीच करील. अभयकुमार हे ऐकून अत्यंत आनंदित झाला. शिकार हाती पडल्यावर पारधी ज्या आनंदी मुद्रेने दृष्टिक्षेप करतो त्याचप्रमाणे चेलनेकडे पाहत तो पंडित निर्विकारपणे म्हणाला, कुमारी चेलने, तू आणि महावीर यांच्या अतुल ज्ञानाची कीर्ती आम्ही ऐकली आहे. अहिंसा धर्माच्या तत्वात तू उत्तम रीतीने पारंगत आहेत हे समजून आम्हास अत्यानंद होत आहे. तुझ्या हातचा आहार घेण्यास आम्हास कसलीही हरकत वाटत नाही. तेव्हा जशी पंडितजींची इच्छा असे म्हणून राणी सुभद्रादेवी चेलनेसह निघून गेली. आपले कार्य सुकर होत चालले आहे याबद्दल अभयकुमारला अत्यंत आनंद झाला. त्या दिवशीचे पंडितजींचे भोजन चेलनेकडे झाले. भोजनोत्तर ते म्हणाले, उपदेश श्रवण करण्याकरिता राजकुमारी माझ्या निवासस्थानी अवश्य येत जा. मात्र फार गर्दीत आल्यास आमचा उपदेश तुला नीट समजणार नाही. आज ये, उद्या ये, केव्हाही आलीस तरी तुला उपदेश ऐकण्यास मिळेल. धीवराने आपले जाळे पाण्यात टाकले. त्यात चेलना अडकली. ती म्हणाली, पंडितजी, असला अलभ्य लाभ मी कसा सोडेन? पंडितजी स्वस्थानी निघून गेले. त्याच दिवशी सायंकाळी चेलना आपल्या ज्येष्ठा आणि चंदना या बहिणींसह उपदेश ऐकण्याकरिता गेली. तेव्हा अभयकुमारने शुद्ध नीतिमत्तेचा इतका सुंदर उपदेश केला की त्याच्या अतुल ज्ञानाची छाप राजकुमारी चेलना हिच्या मनावर बसली. उपदेश संपविताना पंडितजी म्हणाले,
तुम्ही सर्व बहिणी प्रौढ होत चालला आहात. तुमच्या विवाहाचे वय संपून गेले आहे. अशा अविवाहित अवस्थेत स्त्री पुरुषांनी राहणे पातकास आमंत्रण देण्याप्रमाणे आहे. प्रत्येक तरुण तरुणीची लग्ने झालीच पाहिजेत. गृहस्थी जीवन हा धर्मभावनांची पेर व्यक्तिमात्रांच्या मनात करण्यास सर्वथैव योग्य काळ आहे. याकरिता तुम्हास पावित्र्यात राहावयाचे असेल, अव्यभिचारी मनाने तुम्हा धर्म संपादन करावयाचा असेल, तर कन्यकांनो लग्न करा, लग्न करा. यापेक्षा जास्त बोलणे आजच अयोग्य होईल. हळूहळू आपले जाळे पसरले पाहिजे, तरच शिकार नीट जमेल हे त्या विद्वान पारध्याने ताडले आणि पुढे केव्हा या अधिक उपदेश करू. आमच्या ध्यानधारणेची वेळ झाली असे म्हणून पंडितजींनी मौन धारण केले. तीनही कुमारिका लग्न करण्याचा उपदेश ऐकून अत्यंत संतुष्ट झाल्या. लग्न करण्यास आतुर झालेली त्यांची मने पंडितजींच्या उपदेशात तन्मय झाली. आपल्या मनाशी काही विचार करीत चेलना स्वस्थानी गेली. तेथे आशावती नुकतीच आपले कार्य संपवून परत आली होती. ती म्हणाली, आपल्या राजवाड्यात विद्वान पंडित आले आहेत. त्यांच्या दर्शनास तू येत जा. उद्या जरा लवकर ये, म्हणजे आपण जाऊ. आशावतीने त्यास संमती दिली. दुसऱ्या दिवशी आशावती त्या दिवसाचे काम संपवून चेलनेकडे आली. तेव्हा चेलना आपल्या दोघी बहिणींसह उपदेशास जाण्यास सज्जच होती. आशावतीने आपला साधा पोशाख काढून ठेवला आणि नित्याचा पोशाख परिधान करून तीही चेलनेसह पंडितजींचा उपदेश ऐकण्यास गेली. पंडितजी त्यांची वाटच पाहत होते. सकाळचे भजन पूजन व उपदेश आटोपल्यानंतर राजवाड्यात त्यांना दुसरा उद्योगच नव्हता. त्या अविवाहित कन्यका तेथे येताच पंडितजींनी लग्न करण्याचा उपदेश पुढे चालू केला. ते म्हणाले, प्रत्येक मनुष्यास आणि स्त्रीस युवावस्था आहे. यौवनकाळी वैषयिक सुखाचा आस्वाद मिळावा आणि मन इस्ततः भ्रमण करू नये याकरिता सर्व धर्मांनी विवाहाचे बंधन घातले आहे. आपल्या वैषयिक भावनांचे क्षेत्र आकुंचित करून केवळ एक स्त्री अथवा एक पुरुष यांच्या सेवनाने कामेच्छा तृप्त करून घेण्याकरिता जनावरात नाही, पशुपक्ष्यात नाही असा निर्बंध ज्ञानमय अशा मानवाकरिता घालून दिला आहे. विवाहाने जसे विषयाचे क्षेत्र सुसंघटित व आकुंचित होते, तसेच मनाची तृप्ती होऊन ते बहकत नाही, पातकात शिरत नाही. उलट पक्षी धर्मभावना शुद्ध व स्वच्छ करण्यास मदत करते. याकरिता लग्नाचा काळ ठरवून देण्यात आला आहे. यौवनावस्था प्राप्त होताच आपले मन शुद्ध राहावे, ते धार्मिक आणि पवित्र अशा आचरणात तन्मय व्हावे याकरिता विवाहाची योजना करण्यात आली आहे. ही नवीन कुमारिका कोण? कुमारी आशावती. चेलना उत्तरली, अंगदेशची राजकन्या. तुम्हीही अद्याप अविवाहित आहात? पंडितजी म्हणाले, हे पाहून आम्हास अत्यंत दुःख होत आहे. चेलना आणि आशावती, लग्ने करा, लग्ने करा. पातकाचे पिशाच तुमच्या मनात शिरून थैथयाट करीत नाही. तुमची नीतिमत्ता अढळ आहे तोपर्यंत तुम्ही लग्न करा. महाराज, आशावती सविनय म्हणाली, आमचे युवराज महावीर लग्नाच्या वैषयिक सुखापेक्षा निरंतरचे सुख त्यागात आहे असे सांगतात आणि तो उपदेशही मला पटतही चालला आहे. युवराज महावीर यांच्यावर माझे निरातिशय प्रेम होते. त्या प्रेमास मी अंतरले तर विरह व्यथेत मरून जाईन असे वाटत होते. पण महाराज, मला त्यागाचा धडा, लोकसेवेचे शिक्षण युवराज महावीर यांनी दिले आणि त्यांचे म्हणणे सत्य आहे असे मला आता पटू लागले आहे. असे असता महाराज, लग्न करण्याचा आग्रह का? ज्या मनात पातकांचा अंशही नाही अशा पवित्र मनात अनितिमान पिशाचांचा प्रवेश कसा होईल?
गोड आम्रवृक्षाची फळे कडुनिंबाच्या झाडाजवळ पोचली गेली तर ती अमृतमय फळे कडू होतील काय? महाराज, लग्न करण्याचा उपदेश वैषयिक स्वरूपाचा आहे. तो आपण आम्हा कुमारिकांपुढे का सांगावा? अप्रबुद्ध कुमारिके, पंडितजी रोषाने म्हणाले, महावीर अत्यंत धीरोदात्त आणि पुण्यशील आहे. तो परमेश्वराचा अवतार आणि पराकाष्ठेचा नीतिमान आहे. त्याची बरोबरी तू काय करणार? तुम्ही लोक सर्वसाधारण दर्जाचे आहात. महावीराची पदवी अत्यंत थोर आहे. त्याच्याशी बरोबरी करण्याची वृथा घमेंड सोडून द्या आणि लग्ने करा. तो शाक्यवंशीय गौतम चेलने तुला माहीत आहे ना? तुम्ही सर्व विद्यापीठात मित्र होता, तथापि त्यानेही आपला दर्जा ओळखून लग्न केले. मग तुमच्यासारख्या सामान्य कन्यकांनी महावीरासारख्या श्रेष्ठ पुरुषाचे अनुकरण करण्याचा वृथा अभिमान का धरावा? लग्न करा, लग्न करा. चेलने ही आशावती तूर्त समाजसेवेच्या थोरवीने आपण कोण व काय हे विसरून गेली आहे. हळूहळू तिची प्रशंसा आणि गुणगौरव यांचा भडक रंग फिका पडू लागेल आणि मग ही कुमारी प्रौढा बनलेली योग्य वेळी लग्न न केल्याबद्दल बाकी सर्व आयुष्य रडून काढील. आशावती, तुझी वाहवा होत आहे, प्रशंसा होत आहे याच्या आहारी जाऊ नकोस. विकारवश होऊ नकोस. विवाहाचा सार्वत्रिक धडा तूही सोडू नकोस. चेलने, आमचा उपदेश तुला पटला ना? चेलना होय म्हणाली. थोड्याच काळात पंडितजी ध्यानमग्न झाले. आशावती वाटेने चेलनेस म्हणाली, मला पंडितजींविषयी संशय वाटतो. धर्माचा उपदेश करावा हे सोडून संसार वाढविण्याचा हे उपदेश करतात, ते मला मुळीच पटत नाही. आज महावीर येथे असते तर खरी परिस्थिती तुमच्या प्रत्ययास त्यांनी आणून दिली असती. पण जाऊ द्या, मला त्याचे काय. हल्लीचे माझे जीवन स्वर्गतुल्य सुखाचे आहे. प्रशंसेने किंवा शाबासकीने मी बेहोश झालेले नाही. त्यागाचे आणि समाजसेवेचे माझे जीवन मला कृतकृत्य करीत आहे. यापुढे पंडितजींकडे जाणे नको आणि माझ्या कामात व्यत्ययही नको. इतकी आशावती निग्रहाने म्हणाली. तथापि विवाहास आतुर झालेल्या 3 कन्यकांच्या मनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. गर्दीची वेळ सोडून केवळ गुप्तरीतीने पंडितजींकडे त्या दररोज जातच राहिल्या. आपले पंडितजी कोणत्या कारस्थानात मग्न आहेत याची राजे चेटक यांना कल्पनाही नव्हती. पंडितजींच्या वास्तव्याने आपला राजवाडा पवित्र झाला आहे या भ्रमातच ते होते.